अमेरिकेकडून भारतीय मालावर आता 25% ऐवजी 18% टॅरिफ. ट्रम्प यांची घोषणा. भारत अमेरिका व्यापार करारावरही सहमती. भारत 0% कर आकारेल. रशियाकडून तेल खरेदीही थांबवेल. ट्रम्प यांचा एकतर्फी दावा. टॅरिफ कमी करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं भारताकडून स्वागत. मात्र ट्रम्प यांच्या दाव्यांवर सावध पवित्रा. पंतप्रधानांच्या ट्विटमध्ये भारतीय कर, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा उल्लेखच नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया मोठ्या प्रमाणात वधारला. डॉलर ₹1.10 स्वस्त. डॉलरची आजची किंमत ₹90.10. तर शेअर मार्केटही वधारलं. अमेरिकेशी व्यापार करार केल्याबद्दल सत्ताधारी एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन. प्रफुल्ल पटेलांनी घातला मोदींना पुष्पहार. संसदेत चर्चा करा म्हणत काँग्रेसच्या वेणुगोपाल यांचा स्थगन प्रस्ताव. भारताला प्रत्येक गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच कळते. ही ट्रम्प निर्भरता आहे. टॅरिफ कमी करण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर काँग्रेसचा केंद्र सरकारला टोला. निवडणुकीत अडसर नको म्हणून पोटच्या मुलीला संपवलं. अपत्य निवडणुकीसाठी अडसर ठरल्यानं 7 वर्षीय मुलीची हत्या. नांदेड जिल्ह्याच्या केरूर गावातील धक्कादायक प्रकार उघड. राष्ट्रवादीच्या हुकलेल्या विलिनीकरणाची इनसाइड स्टोरी माझ्याच्या हाती. 23 डिसेंबरच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचा शरद पवार गटाचा सूर. तर मोदी शहांनी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा. चंद्रपुरात भाजप आणि शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी. तर काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची नोंदणी रखडलेली. धानोरकरांसोबतच्या संघर्षाचा वाद सरकार दरबारी. 10 फेब्रुवारीला महापौर निवड. लाडकी बहिणीच्या केवायसीमुळे महिला आणि बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण. वैतागलेले कर्मचारी 9 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार. तर शासनाच्या बैठकांवरही टाकला बहिष्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.